शौनकजी त्या ठिकाणी शुद्धजींना प्रश्न विचारतात की भगवंता, महादेव हे भोळ दैवत आहे, महादेव अनेक भक्तांना प्रसन्न होतात, पण मग ते भगवंताने महादेवाने रुद्र अवतार का धारण केला? महादेवाने सती ही अग्नीमध्ये का प्रवेश केला सती मातेने? असे प्रश्न विचारले जातात की सतीचा जन्म पुन्हा का झाला, पार्वती म्हणून का जन्म झाला, हे या सगळ्या मागे काय कथा आहे? असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस सुतजी म्हणतात की हा प्रश्न खूप सुंदर आहे, कारण इथूनच खऱ्या अर्थाने भगवंताच्या त्या गुणांना, भगवंताच्या अनेक लीलांना त्या ठिकाणी सुरुवात होते. हो, आणि भगवंत खरंच म्हणजे महादेव सारखं भोळं दैवत ह्या जगामध्ये दुसरं कुठलंच नाही. तुम्ही कुठल्याही अंगाने, कुठल्याही न्यायाने, कुठल्याही उद्दिष्टाने भगवंताची भक्ती करा. काय उद्दिष्ट भगवंताची भक्ती जरी नसलं तरी भगवंत प्रसन्न होतात. काय उद्दिष्ट जरी तो नसला समजा, पण त्या माध्यमातनं म्हणजे या शिवमहापुराणच्या अनेक कथा आहेत, त्या कथामधून काही सिद्धांत खूप वेगळे आहेत. म्हणजे त्या लोकांसाठी ते खटकणारं असतं जी लोक भगवंताचे भक्त आहेत, आणि त्यांच्यासाठी चांगलं असतं जे नाही आहेत, कारण ते त्यांचे विचार चांगले आहेत, कृती चांगली नाही. बघा बरं का, त्यांचे विचार चांगले असतात, कृती चांगली नाही. त्यांची समज अशी असते की मंदिरात जाणं म्हणजे भगवंताची भक्ती नाही, उपवास वगैरे करणं म्हणजे भगवंताची भक्ती नाही, किंवा गळ्यात माळ घालणं म्हणजे भगवंताची भक्ती नाही. आणि असे ते जरा आधुनिक विचारांचे आपण ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आता बऱ्याच घरात समस्या ही सध्या प्रत्येकाच्या घरात डिवाइड झालेलं आहे, कुटुंब हे डिवाइड झालंय, आधुनिक आणि पौराणिक, म्हणजे काही जुन्या विचारांचे, काही नव्या विचारांचे, यंग जनरेशन, ओल्ड जनरेशन, आणि दोघांमध्ये जनरेशन गॅप खूप जास्त झालेले आहे. आणि जनरेशन गॅपमुळे काय झालंय प्रॉब्लेम, हे जे तुम्ही एकदा पाणी पिऊन घ्या व्यवस्थित, काय किती प्यायचं ते एकदा पिल्या पहिले कसं म्हणे एकदम डिस्टर्ब असते. होईल कारण काय माझं काय कसं ते स्क्रिप्टेड नाही ना, माझं ते स्क्रिप्टेड बटन दाबा चालू होईल. आपलं तसं नाही, आपलं ते कसं थोडंसं मला माहोल क्रिएट केल्याशिवाय आपण रंग नाही येऊ शकत. रंगदेवता आहे ती रंगदेवता तेव्हाच कृपा करेल जेव्हा तुम्ही एकाग्र अंतकरणाने कथा श्रवण करणार. तुम्ही जा माही जरी दिली तरी माझं इकडे डिस्टर्ब होऊन जातो. तुम्ही जमळ अशी जरी केलं ना तरी मला वाटतं बापरे आपला मालिकी नाही राहणार काय, असं तुम्ही फ्रेश राहा. आणि काय कथेमध्ये कसं असतं, सर्व जे वृत्तांत आहेत, जे कथा आहेत, त्या काही अशा रोचक नसतात, काही अशा डीप मधल्या असतात, काही आता ते सृष्टी विस्ताराचा विषय आहे की तो जिथं जिथं कथा झाल्यात, समजा भागवताची असो, देवी महापुराणाची असो किंवा शिव महापुराणाची असो, ते सृष्टी विस्ताराचा विषय सांगितला का लोकांना झोपाच लागतात, कारण ते कळतच नाही नेमकं काय, कोणी कोणाला, कुठं कशासाठी, ते काही कळत नाही, कारण त्या गोष्टी नाहीत ना. पण ते तेवढा कथेचा तो भाग आहे, आणि तिथून आपल्याला ते करून पुढच्या गावाला जायचं असतं, पुढच्या प्रवास करायचा असतो, म्हणून ते करणं गरजेचं असतं. आणि नेमकं त्याच वेळेला नेमकं ते चेहरे पडलेले दिसले का मग आणखी प्रॉब्लेम येतो मला. आणि त्यातल्या त्यात तुमची गडबड पाण्याची, पाणी नाही, आमकं नाही, टमकं नाही, ठीक आहे, आणू आपण, पिऊ आपण, काय टेन्शन घ्यायचं एवढं. कथा तर विषय असा चालू होता की भगवंताची भक्ती तुम्ही कुठल्याही उद्दिष्टाने करा, किंवा त्या कृतीमध्ये तुमचा भगवंताची भक्ती असायलाच पाहिजे अशातला काही प्रकार नाही. पण त्याचा उद्दिष्ट जर तसा असला तर महादेव असं भोळं दैवत आहे की तो भक्त नसला तरी त्याच्यावर प्रसन्न होतात. मला हे म्हणायचं आहे. आणि सध्या हा प्रॉब्लेम आहे, यंग जनरेशन ही नाही करत. तुमच्या इच्छा असतात बाबा आमच्या पोरांनी कथेमध्ये येऊन बसावं, आमच्या पोरांनी मंदिरात जावं. बरं तुम्ही त्यांना समजून घ्या, त्यांना काय म्हणायचंय, त्यांना काय म्हणायचंय तुम्ही समजून घ्या पहिले, गरजेचं तुमचं आहे. बरं त्यांनी तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे, यात काही शंका नाही.
पण त्यांना आपण नंतर समजू का, त्यांनी आपल्याला नंतर समजावं, कारण शेवटी आपण आपली जी भूमिका आहे ती भूमिका वेगळी आहे. आपली भूमिका ही ज्येष्ठांची आहे आणि ज्येष्ठ जयांगी मोठेपण तया यातना कठीण, म्हणजे त्याला अगोदर समजदारपणा घ्यावा लागतो आणि त्यानंतर ते घेते. त्याच्यामुळे ते यंग जनरेशन गॅप जास्त असल्यामुळे ते विचारांची तफावत होते, विचार जमत नाही, ते विचार जुळत नाहीत. आणि एका कुटुंबामध्ये 2 गट असतात. एक गट असतो पूजा पाठ करणारा आणि एक गट असतो त्या गोष्टींचा विरोध करणारा. हे सगळं पण नाही, म्हणजे असं हे तुमच्या प्रत्येकाचं घरातलं माहिती मला. हे ते जेथो म्हणजे घरोघरी मातीच्या चुली, हे काही वेगळं नाही, प्रत्येकाच्या घरात असतं ते. भाग्यच एखादं कुटुंब एका विचाराचं असतं, म्हणजे सर्वजण एका विचारांनी काम करत असतात. तर या कथेमधून एक सुंदर कथा आहे या शिवमहापुराणमध्ये आणि त्या संदर्भातला एक छोटासा दृष्टांतही आहे. आणि नंतर मी शेवटी सिद्धांत सांगेन की त्या सर्व दोघांमधला सिद्धांत काय आहे. तर अगोदर मी दृष्टांत सांगणार आहे तुम्हाला की एका ग्रामीण भागामध्ये एक श्रीमंत माणूस होता आणि तो श्रीमंत माणूस भगवंताचा नितांत भक्त, म्हणजे एवढा मोठा भक्त की विचारू नका. नियमाने रोज अगदी जीवाचं अंत करून जीवाला त्रास करून त्या ठिकाणी तो नियम करणारा माणूस. रोज गाईचं शुद्ध तूप घ्यायचं, एका वाटीमध्ये महादेवाच्या देवळात जायचं आणि महादेवाचं ज्या ठिकाणी देऊळ आहे त्या देवळामध्ये शुद्ध तुपाचा त्या ठिकाणी दिवा लावायचा रोज नियमाने. आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला देवाला न मानणारा, काय देवाला न मानणारा, पण त्याचा एक नियम असा होता की तो गावाच्या चौकामध्ये, पूर्वीच्या वेळेला केरोसिन असायचं बघा, रॉकेलचा दिवा त्या चौकात ठेवायचा, चौकात. बरं त्याचा उद्दिष्ट काय होता, काही देवासाठी नाही, पण इथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना एक उजेड मिळावं, इथल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची व्यवस्था व्हावी, त्यांना म्हणजे अंधाराचा काही प्रॉब्लेम येऊ नये, नाही का. आणि म्हणून तो काय करायचा, रॉकेलचा दिवा त्या ठिकाणी जाळायचा प्रकाशासाठी. आणि हा जो श्रीमंत होता हा मंदिरात जायचा आणि गाईच्या तुपाचा जाळायचा. दोघांचा नियम अशाच पद्धतीने सुरू होता. बराच काळ लोटला गेला आणि काळ लोटला गेल्यानंतर एक दिवस असा सोसायटीचा वारा वगैरे सुटला, खूप 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 अडचणी आल्या, खूपच अडचणी आल्या आणि खूप अडचणी आल्या. आणि म्हणून या श्रीमंताने असा विचार केला की बाबा आता काय महादेवाला मंदिरापर्यंत जायचं आणि दिवा लावायचा. आपल्या घरातही देवाऱ्यात शिवलिंग आहे छोटीशी, मग आपण हा दिवा आता तिथं रोज लावतो, तो दिवा आपण आता घरात लावूया. म्हणून त्यांनी तो दिवा घरातच लावला. पण जो सर्वसामान्य होता, जो देवाला न मानणारा होता, तो म्हणजे काही होऊ द्या, ऊन येऊ द्या, वारा येऊ द्या, काही होऊ द्या, पण मी तर तिथं जाऊन प्रकाश करणार, कारण मी जर प्रकाश केला नाही तर असंख्य प्रवाशांना त्रास होऊ शकतो. आणि म्हणून तो काय एवढ्या उन्हा वाऱ्यामध्ये त्या सोसायटीच्या याच्यामध्ये तो तिथून सुटला आणि तिथून गेल्यानंतर त्या चौकात गेला आणि त्याने केरोसिनचा दिवा तिथं, म्हणजे रॉकेलचा दिवा पुन्हा त्या ठिकाणी जाळला. दुसऱ्या दिवशी भगवंत त्या केरोसिनच्या दिवा जाळणाऱ्याला प्रसन्न झाले. काय मग जो रोज देवाला ते गाईच्या तुपाचा दिवा जाळत होता ना, त्याने देवाजवळ डायरेक्ट बंड केला. तो म्हणे हा असं कसं काय, म्हणजे मी काही वेळ आहे का, रोज नियमाने मंदिरात, आणि तो पण गाईच्या तुपाचा. गाईचं तूप 800 रुपये किलो आहे आणि केरोसिन 40 रुपये लिटर आहे. 40 रुपये लिटरचं केरोसिन, 800 रुपये लिटरचं गाईचं तूप, आणि कुठे तुलना करतात म्हणे तुम्ही. बरं प्रसन्न व्हायचं होतं तर मला न होता त्याला झाले तुम्ही, हा कुठला न्याय झाला. भगवंताने उत्तर दिलं म्हणे बघ बघता, मी कर्म बघत नाही, मी कर्म बघत नाही, कर्माचा उद्दिष्ट बघतो. काय, मी कर्म बघत नाही, कर्माचा उद्दिष्ट बघतो की कुठल्या उद्दिष्टाने तू ते कर्म करतोय. कर्म तुझं शुद्ध आहे, त्याबद्दल शंका नाही, पण त्यामागे उद्दिष्ट पण काही विशेष नव्हता. रोज लोक येतात तिथं दिवा लावतात, रोज
मला काही गरज नाही रे प्रकाशाची, मी जगाला प्रकाश देतो. काय? मी जगाला प्रकाश देतो. खऱ्या अर्थाने ज्याला प्रकाशाची गरज आहे, काय, ज्याला प्रकाशाची गरज आहे तिथं जा, आणि तिथं तू प्रकाश केला असता तर मी तुलाही नक्कीच त्या ठिकाणी प्रसन्न झाला असतो. सिद्धांत असा आहे की भगवंत कर्म बघत नाही, कर्माचं उद्दिष्ट बघतो की उद्दिष्ट काय आहे. आणि मग ते तुमचे त्यावेळेस कसे जरी कर्म असले त्यावेळेस त्या कर्मामध्ये भगवंत प्रसन्न होण्यासाठी अजिबात मागचा पुढचा विचार करत नाही. आणि असाच एक भक्त शिवमहापुराणमध्ये होता, त्याचं नाव होतं गुणनिधी. गुणनिधी नावाचा एक भक्त होता भगवंताचा. म्हणजे तो भक्त नव्हताच मुळात, तो भक्त नव्हताच, तो ब्राह्मण पुत्र होता. त्याच्या वडिलांचं नाव यज्ञदत्त होतं. आणि यज्ञदत्त हा उत्कृष्ट ब्राह्मण, सेवा याचना करणारा, भगवंताच्या भक्तीमध्ये व्यतीत राहणारा, नियमाने भगवंताची पूजा करणारा आणि कर्मकांड करणारा तो ब्राह्मण. आणि अशा त्या ब्राह्मणाचा हा मुलगा हो गुणनिधी. बरं, हा गुणनिधी काही असा गुणाचा नव्हता, नाव त्याचं गुणनिधी, गुणनिधी. हा, पण तो गुणाचा नव्हता. तो असा आगाऊ होता की त्याला सर्व प्रकारची व्यसनं होती. पण त्याची आई त्याला सपोर्टिव्ह, म्हणजे त्याला सपोर्ट सिस्टम मध्ये कोण होतं? त्याची आई होती. आणि आजही आपल्या घरामध्ये सपोर्ट सिस्टम मध्ये कोण असतं? आईच असते. बरं, आई सपोर्ट सिस्टम मध्ये असावी, पण लेकराच्या चांगल्या कामामध्ये, काय, लेकराच्या चांगल्या कामामध्ये नक्कीच असणार. कारण घरात कोणीतरी सपोर्ट करेल तरच तर मुलं पुढे जातील ना. बाबा जर सपोर्ट करत नसेल तर आईने करायला पाहिजे, आई करत नसेल तर बाबाने करायला पाहिजे. कोणीतरी त्याच्या विचाराशी सहमत होऊन त्याला असं पुढच्या प्रगतीसाठी, त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या उत्थानासाठी त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. पण ती गुणनिधीची आई त्याला चुकीच्या कामात सपोर्ट करत होती. जसं त्या भागवत कथेमध्ये तो धुंदुकारीला त्याची आई धुंदुलिका सर्वच त्याची लाळ पुरत होती, आणि त्याच्यामुळे तिलाच ते उपद्रव त्याच्या समोर आलं, समजा ते सगळं त्याला नडलं ते पुढे. त्याचप्रमाणे या गुणनिधीला त्याची आई सपोर्ट करत होती, आणि म्हणून त्याला काय असेल ते पुरवायची, त्याची व्यसनं पूर्ण करण्यासाठी त्याला पैसे द्यायची वगैरे वगैरे. किंवा तो शाळेत जात नसेल तर वडिलांना सांगायची किंवा तो गेलाय म्हणून, किंवा समजून घ्या बरं का काय म्हणायचंय मला. हां, म्हणजे हा गुणनिधी कुठं राहतो? काय हा गुणनिधी आपल्या घरात तर नाही राहत ना. असंही असू शकतं. म्हणून त्या ठिकाणी त्याला सपोर्ट करू नका. त्या आई त्याला पूर्णप्रमाणे सपोर्ट करत होती. आणि ते सपोर्ट करत असताना एक दिवस असा आला की तो थोडा मोठा झाला, आणि त्याच्या सगळ्या गुन्ह्यांवर, त्यांच्या सगळ्या चुकांवर ती आई मात्र पडदा टाकत होती. आणि एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न करून दिलं. लग्न झालं, पण तो जुवारी होता, व्यभिचारी होता, आणि म्हणून तो व्यवस्थित राहिलाच नाही. त्याची बायको त्याच्याजवळ राहिली, ती निघून गेली. आणि तो व्यभिचारी असल्यामुळे त्याने त्याच्या वडिलांची अंगठी चोरून घेतली, त्याच्या वडिलांच्या अंगावरचं आभूषण चोरून घेतले. ते जुवारीमध्ये तो हारून आला, आणि हे सर्व त्या वडिलांना कळालं. आणि कळल्यानंतर त्यांनी काय ठरवलं की हा माझा मुलगा तर आहे, पण हा योग म्हणजे कर्मभ्रष्ट आहे, हा माझ्या घरात म्हणजे माझ्या कुळाला डाग लावणार आहे, म्हणून हा माझ्या घरी नको. त्याला हाकलून दिलं त्यांनी. आणि हाकलून दिलं म्हणून गुणनिधी तिथून निघाला. आता निघाल्यानंतर आता हा बरेच दिवस इकडे तिकडे भरकटत होता, इकडे तिकडे भरकटत, तो उपाशी होता, पोटात त्याचं अन्न नाही. आणि अशा अवस्थेमध्ये, अशा स्थितीमध्ये गुणनिधी एका मंदिरापर्यंत पोहोचला. आणि ते मंदिर खूप मोठं शिवालय होतं. त्या ठिकाणी भगवंताचं खूप मोठं शिवलिंग होतं. आणि त्या शिवलिंगाच्या पूजा करण्यासाठी एक ब्राह्मण कुटुंब, एक राजकुटुंब त्या ठिकाणी आलेलं होतं. त्यांनी सर्व पूजा त्या ठिकाणी केली, कथा त्या ठिकाणी केली. कथा पूजा हा गुणनिधी डोळ्यांनी बघत होता. त्याला भूक लागलेली होती, पण आता करणार काय? काय भूक लागलेली होती पण करणार काय? त्याला कोणी खायला देत नव्हतं, त्याला कोणी खायला देत नव्हतं. ती पूजा वगैरे आवरून ज्यावेळेस सर्व माणसं तिथून निघून गेली, तर निघून गेल्यानंतर यांनी ठरवलं की आता ही जे इथं प्रसाद ठेवलाय हा चोरायचा आणि चोरून खायचा. हा, आता त्याचा उद्दिष्ट तर चोरी करणं आहे.
काय उद्दिष्ट तर चोरी करणं आहे, पण चोरी कशाची करायची? काय भगवंताच्या प्रसादाची. हा हे खूप चांगलं लक्षण, खूप चांगली गोष्ट आहे. आपणही त्या ठिकाणी असा विचार केला तर काही वावगं ठरणार नाही, चुकीचं आहे, कसं करू नका. कारण भगवंताची भक्ती चोरून करायची, चोरून नामस्मरण करा, चोरून नामस्मरण करा. जर घरात तुम्हाला सगळ्यांची परमिशन नसेल भगवंताचे भजन चिंतन करायची तर ते चोरून करू शकता तुम्ही, पण भगवंताच्या प्रसादाची चोरी करू नका. चोरून विद्या ऐकू नका. काय चोरून ऐकलेली विद्या फलद्रूप होत. मच्छिंद्रनाथांनी ज्यावेळेस महादेव पार्वतीला उपदेश करत होते, पार्वतीला उपदेश करत असताना मच्छिंद्रनाथांनी माशाच्या पोटामध्ये ती विद्या ऐकली होती आणि म्हणून महादेवाला राग आला होता. कुणाला? महादेवाला. महादेवाने त्रिशूळ घेतला आणि मारून फेकला. हो, ते मच्छिंद्रनाथा म्हणजे माशाच्या पोटामध्ये असलेले मच्छिंद्रनाथ भगवंताला शरण येतात, माझी काही चूक, मी इथं पोटात आहे म्हणजे का माझी चूक आहे का? माझ्या कानावर येतंय ते म्हणून मी ऐकलं, ते मी ऐकायला आलेलो नाही, माझ्या कानावर येत आहे ते. महादेवाने म्हटलं तरी सुद्धा चोरून विद्या ऐकायची नाही. मग चोरून ऐकली होती म्हणून आता फलद्रूप होणार नाही, पण पुढे ती फलद्रूप होईल म्हणून आशीर्वादही दिला. थोडक्यात काय की भगवंताची विद्या म्हणजे चोरून ज्ञान ऐकायचं नाही, चोरून विद्या ऐकायची नाही, चोरून प्रसाद सुद्धा घ्यायचा नाही, हे चांगलं लक्षण नाहीये. पण योगायोगाने जर तसा प्रसंग आला, कोणी तुम्हाला देत नसेल, भगवंताचं चोरून दर्शन कोणी घेतलं होतं तुम्हाला माहिती आहे का? पंढरपूरमध्ये मंगलवेढ्याला असणारे चोखामेळा हे महार जातीचे होते आणि म्हणून त्यावेळेस ते ब्राह्मण लोक त्यांना विरोध करायचे की यांना आपल्या मंदिरात येऊ द्यायचं नाही, यांना असं तर हे आपले शूद्र आहेत म्हणून यांना मंदिरात प्रवेश नाही. आणि चोखामेळ्याला तर वाटायचं व मला भगवंताचं दर्शन करायचं आहे, काय मला भगवंताचं दर्शन करायचंय म्हणून चोखामेळा काय करायचे, खिडकीतून भगवंताला बाहेरून बघायचे, म्हणजे चोरून, म्हणजे ब्राह्मणांना चोरून भगवंताचं दर्शन करायचे. उद्दिष्ट जरी कर्म जरी चुकीचं असलं पण उद्दिष्ट मात्र चांगलं आहे. काय मी याच्या मागचा दृष्टांत जो सांगितला तो याच्यासाठी सांगितला. कर्म जरी चुकीचं असलं मात्र उद्दिष्ट चांगलं आहे. आणि त्या गुणनिधीला भूक लागली होती, भूक लागली आहे, आता पोटात अन्न नाही, म्हणून त्या गुणनिधीने ठरवलं की आता आपल्याला भूक लागली आणि देवाचा प्रसाद त्या ठिकाणी ठेवला आहे, भूक तर लागली, करायचं काय? सर्वजण निघून गेले, काळोख झाली. काळोख रात्रीमध्ये गुणनिधीला त्या ठिकाणी रस्ता दिसत नव्हता. गुणनिधीने आपल्या जवळ अंगावर जी वस्त्र होती ती वस्त्र फाडून टाकले आणि अर्ध वस्त्र फाडून अर्ध्या वस्त्राचा त्या ठिकाणी काय केला, दिवा केला आणि तो दिवा पेटवला आणि त्या शिवालयामध्ये सर्वत्र काय केलं, उजेड केलं. आणि उजेड झाल्यामुळे शिवलिंगावर जर उजेड पडलं हो तर दीपदानाचं पुण्य लाभतं. काय दीपदानाचं पुण्य लाभतं. आणि गुणनिधीने जे काही कर्म केली होती मागची ती सर्व कर्म फक्त एक दीपकने, काय फक्त एक दीपकने त्या ठिकाणी काय झालं, सगळी पाप नाहीसा झाली आणि भगवंत त्या गुणनिधीला प्रसन्न झाले. त्या गुणनिधीने चोरून तो प्रसाद खाल्ला, काय चोरून तो प्रसाद खाल्ला. आणि नेमकं ही गोष्ट गावातील त्या मंदिरातील ब्राह्मणांना कळाली. सर्वांनी त्याला मारलं आणि मारून त्या ठिकाणी तो मरण पावला. मरण पावल्यानंतर शिवलोकातून दूत आले आणि गुणनिधीला घेऊन गेले. तोच गुणनिधी काय, तोच गुणनिधी पुढच्या जन्मामध्ये दम नावाचा राजा होतो. हो, आणि दम नावाचा राजा होऊन तो शासन करत असताना तो एक गोष्ट अनिवार्य करतो. कारण त्याला जो जन्म मिळाला, त्याला जे शिवलोक मिळालं ते फक्त कशामुळे मिळालं होतं, एक फक्त शिवलिंगावर दीपदान केल्यामुळे, शिवलिंगावर प्रकाश पाडल्यामुळे त्याला एवढा पुढचा जन्म श्रेष्ठ मिळाला. म्हणून तो काय करतो, पुढच्या जन्मामध्ये सर्वांना असं म्हणजे कंपल्सरी
राजा असल्यामुळे शासन करतो आणि प्रत्येका त्या नगर अध्यक्षाला म्हणजे प्रत्येक गावाच्या सरपंचाला प्रत्येक गावाच्या नगर अध्यक्षाला सांगतो की प्रत्येक गावात शिवालय असणं गरजेचं आहे आणि त्या शिवालयामध्ये कंपल्सरी म्हणजे प्रत्येक दिवस षडोपचार पूजा होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये दीपदान करणं गरजेचं आहे. असं त्या ठिकाणी दमराजाकडून खूप मोठं कार्य घडतं आणि परिणाम स्वरूप तोच दमराजा पुढच्या वेळेस वाष्कल मुनीच्या पोटी जन्माला येतो आणि वाष्कलाच्या पोटी आल्यानंतर तो कुबेर म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित होतो आणि तो कुबेर भगवंताला म्हणतो की मी राहणार तर तुमच्या शेजारीच राहणार, दुसऱ्या कुठे राहणार नाही. म्हणून भगवंत त्या गुणनिधीला कुबेर पदापर्यंत नेतात. कुठपर्यंत? कुबेर पदापर्यंत नेतात आणि कुबेर पदापर्यंत नेल्यानंतर कैलासाच्या शेजारीच कुबेराचं गाव आहे. काय? कैलास पर्वत आणि कैलास पर्वतच्या शेजारीच कुबेराचं वास्तव्य त्या ठिकाणी झालं आणि अशा पद्धतीने कुबेराला भगवंताने जवळ केलं. पुढे तो दक्ष राजाने 10,000 पुत्रांना जन्म दिला. किती? 10,000 पुत्रांना. आणि 10,000 पुत्रांना जन्म दिला. इकडे नारद ते 10,000 पुत्रांना भेटतात. ते म्हटलात माझे बंधूचे मुलं आहेत म्हणून यांना काहीतरी उपदेश करावा, चांगला उपदेश करावा म्हणून नारद त्यांना भेटतात. आणि नारद भेटल्यानंतर त्यांना म्हणतात तो संसारात काही सुख नाही, तुम्ही सर्वजण संन्यास घ्या. काय? तुम्ही सर्वजण संन्यास घ्या. आता आपल्या वडिलांचे भाऊ म्हणजे आपले काका आपल्याला म्हणताय संसारात सुख नाही, संन्यास घ्या म्हटल्यावर 10,000 पोरांनी संन्यास घेतला. दक्ष राजाला रागच आला. तो म्हटलं मला काम काय दिलंय? सृष्टीचा विस्तार करण्याचा आणि सृष्टीचा विस्तार व्हावा म्हणून 10,000 मुलं जन्माला घातली आणि यांनी लावले संन्यासाला. बरोबर का नको? आणि म्हणून दक्ष राजाने नारदाला श्राप दिला की तू जसं माझ्या मुलांना इकडे तिकडे फिरण्याचं काम लावलं ना तसं तू आयुष्यभर इकडे तिकडे फिरशील, तुला कधी एका ठिकाणी राहता येणार नाही किंवा एका ठिकाणी तुझं मनही लागणार नाही, असा त्या ठिकाणी दक्ष राजा नारदाला श्राप देतात. त्याच दक्ष राजाच्या घरी 28 कन्या होतात. किती? 28 मुली होतात. हो, 28 मुली होत्या. त्याच्यापैकी 27 ज्या मुली आहेत त्या 27 मुली दक्ष राजा चंद्राला देऊन टाकतो. कुणाला? चंद्राला देऊन टाकतो. आणि एक जी आहे सती, ती सती महादेवाला दिली जाते. बरं का? आता ती सती जी आहे ती शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे. ती आदिशक्ती दक्ष राजाकडे जन्माला येण्याच्या अगोदरच दक्ष राजाला हे बोलून घेते की मी तुमच्याकडे जन्माला येते, पण एक अट आहे. ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी अवज्ञा निर्माण होईल, की तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी द्वेष निर्माण होईल, मी त्याच दिवशी मला स्वतःला संपवून घेईल, असं ठरलं होतं. योगायोगाने इकडे महादेवाकडे सोबत सतीचं त्या ठिकाणी लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर सृष्टीचं सुरळीत कार्य सुरू असताना प्रयागराज क्षेत्रामध्ये सर्व देवादिकांची त्या ठिकाणी बैठक होते आणि सर्व देव त्या ठिकाणी आलेले असतात. आणि त्या बैठकीमध्ये प्रजापती दक्ष सुद्धा येतात. प्रजापती आल्यानंतर प्रजापतीचं खूप मोठं पद आहे. काय? प्रजापती म्हणजे या सृष्टीचा मालक, या सृष्टीला जन्माला घालणारा, सगळ्या सृष्टीचं सगळं सांभाळ करणारा प्रजापती. आणि म्हणून इंद्रानंतर प्रजापतीचा नंबर येतो आणि मग प्रजापतीचं खूप मोठं वर्चस्व असतं म्हणून सगळे देव त्या सभेमध्ये उठून उभे राहिले प्रजापतीच्या सन्मानार्थ. हो, सर्व उभे राहिले, पण महादेव काही उठले नाही. महादेव बसूनच होते आणि प्रजापतीला राग आला. ते म्हटलं हे का उठले नसतील? मी दक्ष राजा, मी प्रजापती आहे. ब्रह्म उठले, विष्णू उठले, इंद्र चंद्र सर्वच उठले आणि हे का नसतील उठले? म्हणून त्याला राग आला आणि त्याने शिवद्रोह केला. काय केला? शिवद्रोह त्या ठिकाणी केला. आणि शिवद्रोह केल्यानंतर इकडे त्यांनी यज्ञ आयोजित केला. त्यांच्या घरी खूप मोठा यज्ञ आयोजित केला आणि त्या यज्ञामध्ये सर्वांना बोलवलं, पण अंतःकरणामध्ये शिवद्रोह असल्यामुळे शिवाला आमंत्रित केलं नाही. ही आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी सतीपर्यंत पोहोचली. ही आनंदाची गोष्ट सतीपर्यंत पोहोचली आणि सतीला खूप आनंद झाला की माझ्या वडिलांकडे माझ्या खूप मोठा यज्ञ आहे आणि सर्वजण जात आहे म्हटल्यावर मीही त्या ठिकाणी जायला पाहिजे. सती महादेवाजवळ जाते आणि महादेवाला विनंती करते की देवा, माझ्या वडिलांकडे खूप मोठा यज्ञ आहे, तर आपण जायचं का तिकडे? मग सती ज्यावेळेस प्रस्ताव मांडते तर महादेव तिला विरोध करत नाहीत.
की बाबा तुझ्या वडिलांनी माझा अपमान केला, मला बोलवलं नाही वगैरे वगैरे, असं काही नाही, नाही का. आणि एक लक्षात ठेवा, संबंध जर टिकवायचे असतील तर विसरायला शिका. काय चांगल्या गोष्टी नाही बरं, वाईट गोष्टी म्हणतोय. वाईट गोष्टी विसरायला शिका आणि चांगल्या गोष्टी आठवायला शिका. चांगल्या कळत न कळत समोरच्याने आपल्यासाठी काही एखादं चांगलं काम केलं असेल तर त्या गोष्टीची काय करायची, आठवण काढायची की नाही बाबा त्याने आपल्यासाठी असं केलं. आणि कळत न कळत त्याच्याकडून आपल्याकडून जर काही चूक झाली असेल, काही त्याच्याकडून आपला अपमान झाला असेल वगैरे वगैरे, तर ती गोष्ट तिथंच विसरायला शिका. आपलं काय चुकीचं काम आहे. आपण बरे पार कोणी बांधागाठी असं म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा भाजी घ्यायला जातो का, मग भाजी घ्यायला गेलो का, आपण जी भाजी घेतो का ती खिडकी भाजी आपल्या टोपल्यात टाकतो आणि चांगली भाजी तशीच ठेवतो, बरोबर ना. नाही काय आपण काय करतो, खिडकी भाजी तशीच ठेवतो आणि चांगली भाजी आपल्याकडे घेतो. तसं व्यवहारात, जसं ती भाजी घेताना जर आपण चांगलीच भाजी घेतो आणि खिडकी भाजी तशीच ठेवतो, तशी जीवनामध्ये काही गोष्टी असतात की ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्याच जवळ ठेवायच्या आणि ज्या वाईट आहेत ना त्या सोडून द्यायच्या. आपला स्वभाव असा आहे की जिथं स्वार्थ आहे तिथंच आपण हा विचार करतो, बाकी इतर ठिकाणी हा विचार करत नाही. आणि मग महादेवाने विचार केला की ठीक आहे, शिवद्रोह दक्ष राजाने केलेला आहे आणि माझा द्रोह केलेला आहे, पण सती त्याची मुलगी आहे किंवा सतीचे ते वडील आहेत आणि म्हणून आता मी सतीला नाही म्हणू शकत नाही. म्हणून महादेवाने सांगितलं की तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते, काही अडचण नाही. तर सती त्या ठिकाणी दक्ष राजाच्या यज्ञामध्ये जातात आणि सती ज्यावेळेस दक्ष राजाच्या यज्ञामध्ये पोहोचल्यानंतर सर्व देव त्या ठिकाणी होते. सर्वांच्यासाठी एक विशिष्ट आसनं त्या ठिकाणी निर्माण केली होती. प्रत्येकासाठीचं एक विशेष आसन, म्हणजे इंद्रासाठी, चंद्रासाठी, ब्रह्मदेवासाठी, विष्णुदेवासाठी, वरुणदेवासाठी प्रत्येकासाठीची एक जागा व्यवस्था त्या ठिकाणी बघितली. आणि बघितल्यानंतर तिला तिच्या पतीची आठवण आली. तिचा स्वाभिमान त्या ठिकाणी जागृत झाला. काय काय तिचा स्वाभिमान जागृत झाला. ती म्हणते की बाबा इथं सर्वांसाठी जागा आहे, जरी बोलवलं नसेल पण निदान जागा तर ठेवायची. काय जरी बोलवलं नसेल निदान जागा तरी ठेवायची. यदा कदाचित न बोलवता जर आले समजा तर बसले असते. ज्या आरती इथं या बसायला सुद्धा जागा ठेवली, त्या आरती यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी खूप मोठा राग आहे आणि यांनी माझ्या पतीचा अपमान केला, म्हणजे माझा अपमान केला असं त्या सतीला वाटलं. पण तरी सतीने ती गोष्ट पचवली, काही अडचण नाही बाबा, ठीक आहे पुढे आपण बघूया. तर सती ज्या वेळेस त्या यज्ञ मंडपामध्ये पोहोचल्यानंतर दक्ष राजाची नजर ज्यावेळेस सतीवर पडते तर दक्ष राजा सतीला बोलतात की तू का म्हणून इथं आलीस. काय तुला या ठिकाणी बोलवलेलं नव्हतं, तुलाही नाही आणि तुझ्या पतीलाही नाही, म्हणजे महादेवालाही बोलवलं नव्हतं आणि तुलाही बोलवलं नव्हतं, पण तू का म्हणून आलीस. असं ज्यावेळेस तिच्या कानावर पडतं तिला त्या ठिकाणी अपमान वाटतो. आणि अपमान झालं तर ठरल्याप्रमाणे काय ठरलं होतं मागच्या वेळेस की ज्या दिवशी दक्ष राजाच्या मनामध्ये सतीच्या विषयी द्वेष निर्माण होईल त्या दिवशी सती आपल्या स्वतःला अग्निकुंडामध्ये समर्पित करेल. आणि मग तो दिवस तो उगवला आणि सती मातेने आपला देह म्हणजे शिवासाठी, म्हणजे महादेवाच्या अपमानापोटी त्या ठिकाणी दक्ष राजाच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं. आणि तो जो यज्ञ आहे तो पूर्णप्रमाणे त्या ठिकाणी स्थगित झाला. काय यज्ञ त्या ठिकाणी पूर्णप्रमाणे स्थगित झाला. आणि ही गोष्ट महादेवाला तिकडे कळाली की सतीने त्या ठिकाणी दक्षराजाच्या यज्ञामध्ये स्वतःला यज्ञकुंडामध्ये समर्पित करून घेतलेला आहे. भगवंताने त्या ठिकाणी वीरभद्र अवतार धारण केला. हो, कालीला त्या ठिकाणी महाकाली जी असते ती महाकाली त्या ठिकाणी पाचारण केली आणि दोघांना सांगितलं की आत्ताच्या आता जायचं यज्ञ मंडपामध्ये आणि सगळा यज्ञ मंडप त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायचा आणि जेवढे देव असतील एकालाही सोडायचं नाही. काय एकालाही सोडायचं नाही. आता शिवद्रोह काय साधा नाही. कारण ज्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली आहे त्याच्याविषयी बंड करणं म्हणजे हे तर काळालाच हाक मारणं असं झालं. आणि म्हणून शिवद्रोह केलेल्या सर्व देवांना त्या ठिकाणी भगवंताने दंड दिला
हो, सगळ्यांना पदहीन केलं आणि ज्या दक्ष राजाने एवढा मोठा अपमान केला होता त्याचा शिरच्छेद केला. सर्व यज्ञाचा त्या ठिकाणी स्वाहा झाला, म्हणजे पूर्णप्रमाणे यज्ञ हा भंग पावला. आणि ही गोष्ट ब्रह्मदेवापर्यंत पोहोचली. ब्रह्मदेव म्हणतात की आता आपल्याला याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, कारण हे जर असंच चालू राहिलं म्हणजे तर सृष्टी आत्ताच कुठंतरी सृष्टीचं कार्य सुरू झालंय नाही का. आत्ता कुठेतरी सृष्टी एक सुंदर स्वरूप धारण करते आणि त्यामध्ये भगवंताला एवढा राग येणं हे काही चांगलं नाही, सृष्टीसाठी चांगलं नाही, देवाधिकांसाठी चांगलं नाही. म्हणून भगवंत त्या ठिकाणी ब्रह्मदेव महादेवाजवळ येतात आणि भगवंताला याचना करतात की देवा, त्या दक्ष राजाकडून आम्ही सर्वजण तुमची माफी मागतो आणि तुम्ही आता त्याला माफ करा. काय, तुम्ही आता त्याला माफ करा आणि जो यज्ञ स्थगित केलेला आहे, जो यज्ञ त्या ठिकाणी भंग केलेला आहे, तो यज्ञ पुन्हा चालू व्हावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आता महादेव हे भोळं दैवत आणि सर्वांनी विनंती केल्यानंतर भगवंताने वीरभद्रला बोलवलं आणि बोलवल्यानंतर दक्ष राजाला पुन्हा जिवंत करण्याची त्या ठिकाणी काय सांगितली, आज्ञा केली की पुन्हा दक्ष राजाला जिवंत करा. यज्ञामध्ये ज्या देवाधिकांना तुम्ही पदहीन केलेलं आहे, म्हणजे इंद्राला पदातून काढलं होतं, वरुण देवाला पदातून काढलं होतं, ज्यांना ज्यांना तुम्ही पदहीन केलंय त्यांना परत त्यांची पद बहाल करा, त्यांना परत त्यांच्या जागेवर बसवा आणि जसा यज्ञ पूर्वी चालू होता तसा पुन्हा यज्ञ पुन्हा त्याच ताकदीने पुन्हा चालू करा. आणि हे सर्व सुरू असताना भगवंत हे खूप पार्वती मातेचा विरह करतात आणि विरहामध्ये भगवंत त्या ठिकाणी तपश्चर्या म्हणजे स्वतःच्या ध्यानामध्ये मग्न होऊन जातात. आता भगवंत बसलेत कैलासामध्ये ध्यान करत, इकडे यज्ञ सुरळीत सुरू झालाय आणि अशा पद्धतीने सतीखंड या ठिकाणी पूर्ण होतो. आणि सतीखंड पूर्ण झाल्यानंतर तारकासूर नावाचा एक राक्षस त्यावेळेला तप करत असताना तारकासूर त्या गोष्टीचं काय करतो, संधीचा फायदा घेतो. तारकासूर भगवंताला तपश्चर्या करत असताना ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतो आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर ब्रह्मदेव ज्यावेळेस प्रसन्न होतात तारकासूरला, तर तारकासूर म्हणतो भगवंता मला वरदान असं द्या की मला कोणीही मारू शकत नाही. ब्रह्मदेव म्हणे ते काही शक्य नाही, तुला कोणीही मारू शकत नाही, असं काही शक्य नाही, याच्या उलट तुला दुसरं काही पाहिजे असेल तर सांग. तर तारकासूरने खूप विचार केला आणि विचार केल्यानंतर तारकासूर म्हणतो की मला असं करा, मग माझा वध शिवाच्या मुलापासून होऊ द्या. कारण तारकासूरला माहिती होतं की पार्वतीने आता देह ठेवलाय, म्हणजे आत्ताच अग्निकुंडामध्ये आपला देह समर्पित केलेला आहे आणि आता महादेव एकटे आहेत आणि एकटे आहेत म्हणून शिवाला मुलगा होणारच नाही आणि शिवाला मुलगाच होणार नाही म्हणजे मी मरणारच नाही, असा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला आणि ब्रह्मदेवाकडून मागून घेतलं की ब्रह्मदेवा मी मरणार पण महादेवाच्या ज्येष्ठ मुलाकडूनच मरणार, मी असा काही मरणार नाही. म्हणून असा वरदान मागून घेतलं. ब्रह्मदेवाने तथास्तु केलं. ब्रह्मदेवाने तथास्तु केलं आणि तारकासूरला वरदान मिळाल्यानंतर तारकासूरने सर्वत्र म्हणजे या सृष्टीमध्ये हाहाकार करून ठेवलं. सगळ्या देवाधिकांवर विजय मिळवला. मृत्यू लोकावर, स्वर्ग लोकावर, पाताळ लोकावर, तिन्ही लोकांमध्ये त्याने त्याचं राज्य प्रस्थापित केलं आणि सर्व देवाधिकांना बंदिस्त करून घेतलं. आता सर्व देवाधिकांना बंदिस्त केल्यानंतर सर्व देव त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे जातात की मी देवा तुम्ही त्या तारकासूरला काय वरदान देऊन टाकलं, तो आता कोणालाच ऐकत नाही, त्याने सर्वांना बंदिस्त केलंय, तिन्ही लोकांमध्ये त्याचं स्वतःचं राज्य प्रस्थापित झालेलं आहे. आता आम्ही करायचं तरी काय, आम्ही करायचं तरी काय. तर त्यावेळेस ब्रह्मदेव सांगतात की याच्यासाठी आपल्याकडे मार्ग आहे. मार्ग असा आहे की आता आपण काय करूया, महादेवाकडे जाऊया. हो, आणि महादेवाकडे जाऊन महादेवाला सांगू की तुम्ही आता लग्न करण्यासाठी तयार व्हा, सज्ज व्हा. आणि भगवंताला लग्न करण्यासाठी सज्ज करण्यासाठी सर्व देव, ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि सर्व देवांची संख्या त्या ठिकाणी महादेवाकडे जाते. आणि महादेवाकडे गेल्यानंतर महादेवाला विनंतीपूर्वक सर्वजण सांगतात की तुम्ही काय करा, लग्न करा. का, कारण तुम्ही जर लग्न केलं, तुम्ही जर लग्न केलं तर तुम्हाला मुलगा होईल आणि ते जे तुम्हाला मुलगा झाला तरच तो तारकासूर मरेल, नाही तर तो तारकासूर मरणार नाही. सर्वजण देवाजवळ आले आणि देवाजवळ प्रस्ताव मांडला. आता देव त्या ठिकाणी लग्न करायला तयार नाहीत म्हणून, आणि हा काही प्रसंग एका दिवसात नाही, म्हणजे
इथं जरी अर्ध्या तासात संपत असला तरी तो अर्ध्या तासाचा नव्हताच, नाही का? इथं जरी अर्ध्या तासात संपत असला तरी तो अर्ध्या तासाचा नव्हता. महादेवाने सांगितलं की मी सतीशिवाय म्हणजे दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न करण्याचा मी विचार करू शकत नाही. आणि त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की तीच सती तीच सती राणी मैना आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आलेली आहे आणि पार्वती म्हणून तिचा जन्म तिकडे झाला आहे. ती आता लग्नासाठी म्हणजे तयार झाली, लग्नाच्या वयात आलेली आहे. आणि मग आता तुम्ही महादेवा त्या सतीसोबतच तुमचं लग्न होणार आहे, फक्त ती आता पार्वती रूपात आहे. आणि भगवंताला ज्यावेळेस समजावून सांगितलं सर्वांनी, तर सर्वांनी सांगितल्यानंतर महादेवाने त्या प्रस्तावाला स्वीकार केला आणि लग्नासाठी तयारी दाखवली. काय लग्नासाठी महादेवाने तयारी दाखवली. इकडे सप्तऋषी हिमालय राजकडे जातात आणि हिमालय राजला सांगतात की बा तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करायचं असेल तर आमच्याकडे आहे बाबा एक मुलगा, नाही का? आमच्याकडे आहे एक स्थळ. मग स्थळ सुचवलं. आता स्थळ सुचवताना असं सुचवलं की बा महादेव आहेत. काय महादेव आहेत म्हणजे देवादिदेव महादेव, सगळ्या जगाला ज्याने निर्माण केलंय असे महादेव सांगताना खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात लग्न जुळवताना, नाही का? लग्न जुळवताना त्यांनी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या. मैना राणी खुश झाली. ती म्हटली माझा जवई सगळ्यात मोठा, चालेल, मला काही अडचण नाही. तिने तयारी दाखवली, हिमालयाने तयारी दाखवली. सप्तऋषींनी तो मांडलेला प्रस्ताव तिकडे त्यांनी स्वीकार केला. इकडे देवादिकांनी मांडलेला प्रस्ताव महादेवाने स्वीकार केला आणि तो लग्नाचा सुंदर योग त्या ठिकाणी जुळून आला. काय लग्नाचा तो सुंदर योग त्या ठिकाणी जुळून आला. आणि जुळून आल्यानंतर भगवंताचा आता लग्न सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे. आता लग्न सोहळा पार पडणार आहे म्हणून इकडे सगळ्या स्वर्गामध्ये सगळ्या देवादिकांच्या घरी तयारी सुरू. म्हणजे ज्याचं लग्न आहे, जे लग्नाचं घर आहे, तिथं काहीच तयारी नाही, तिथं काहीच तयारी नाही. पण ब्रह्मदेवाकडे, विष्णुदेवाकडे, इंद्राकडे जो तो ज्याच्या त्याचं वाहन त्या ठिकाणी धोन काढतोय. ऐरावत नावाचा हत्ती इंद्रदेवाचा, इंद्रदेव आपला ऐरावत धोन काढतोय. विष्णूने सांगितलं त्या गरुडाला तू आपला चांगला मेकअप करून ये, नाही का? ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी कमळ स्वच्छ करायला सुरुवात केली. सगळ्या देवांनी आपापलं ते वाहन सजवायला सुरुवात केली. सर्वांनी आपल्या आपल्या आभूषण परिधान करायला सुरुवात केली. आता लग्नाचं सर्वांचीच तयारी चालली, पण नवरदेवाची तयारी करायला कोण नाही. महादेव बसले व लग्न करायचंय म्हणून. आता महादेवाचं जे स्वरूप आहे ते सगळ्या अंगाला भस्म, काय सर्व अंगाला भस्म आणि दिगंबर अवस्थेत होते महादेव. कशा? दिगंबर अवस्थेमध्ये. कुठल्याही प्रकारचं अंगावर त्यांचं वस्त्र नव्हतं, कुठल्याही प्रकारचं काहीच नव्हतं. दिगंबर होते महादेव पूर्णप्रमाणे. कारण वैरागी होते महादेव. कसे होते? वैरागी होते महादेव. आणि कैलासावर एकांतात राहत होते. आणि अचानक त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव आला म्हणून त्यांना तयारी करायला वेळही नाही मिळाला. आता भगवंताचं लग्न होणार आहे म्हणून भगवंताचे जे गण आहेत त्या गणांमध्ये चर्चा सुरू झाली. म्हणजे भृंगी, शृंगी, नंदी हे भगवंताचे गण आहेत, यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. म्हणे आपल्या देवाचं लग्न आहे. हो, आपल्या देवाचं लग्न आहे. लग्नाची काही तयारी? म्हणजे लग्नाची तयारी वराड नाही इथं, म्हणजे वराडी आलेलं नाही म्हणे इथं कोणी. परस्पर जाणार आहेत सगळे. काय लग्नाच्या घरी कोणी येणार नाही, सगळे परस्पर जाणार आहेत म्हणे. इथं यायला कोणी मोकळं नाही म्हणे. का व्यवस्थाच नाही त्यांची इथं. तर या इथं आपल्यालाच राहायला जागा आणि त्यांना कुठून आणायची जागा? सर्वत्र बर्फ. काय सर्वत्र बर्फ. रूम नाही, किचन नाही, हॉल नाही, बैठक नाही, सोफा नाही, सेट नाही, काहीच नाही. मग ते कसे येतील पाहुणे आपल्याकडे? ते आपले परस्पर तिकडेच येणार आहेत म्हणे. काय परस्पर सगळे आपले तिकडेच येणार आहेत. असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्या नंदीला थोडी काळजी झाली. शेवटी लग्न आहे, काहीतरी तयारी करायला पाहिजे. नंदी भगवंताजवळ आले म्हणे, देवा म्हणे काय? म्हणे लग्न आहे. म्हणे हो लग्न आहे. मग काही तयारी? म्हणे काय असतं काय करावं, काय लागतं? तो म्हणे तयारीमध्ये आता आम्ही बघितलंय बा नवरदेव कसा असतो. असं म्हणे कसा असतो? म्हणजे नवरदेवाच्या अंगावर कपडे असतात चांगले चांगले कपडे, आणि ते आता कुठून आणायचे? म्हणे ऐन वेळेस आता बजेट नाही. ऐन वेळेस बजेट नाही, आपल्याकडे टेलर नाही, मग शिवून कोण देणार? म्हणे आता याच्यासाठी काय करू? एक वाघाचं त्यांनी व्याघ्रांबर, वाघाचं त्या ठिकाणी कातळ आणलं, देवाला दिलं गुंडवून, लावलं गुंडवलं. हा वा वा, देवाचं त्या ठिकाणी व्याघ्रांबर झालं तयार. आता ते राहतच नव्हतं. काय
ते राहतच नव्हतं, ते परत परत निष्ठून जायचं. ते म्हणे असा भोंगळा नवरदेव तिथं गेला तर सगळं वराळ परत फिरेल म्हणे, आता असं याच्यात काहीतरी मार्ग काढावा लागेल. त्याने एक बिळातला सापाचा ओढून काढला आणि तो बिळातला साप घेतला आणि असा मस्त बेल्ट लावला, गाठच मारली, सापाची गाठ मारली मस्त. हा आता तेवढं काम झालं. पण तेवढं काम झाल्यावर नंदी म्हणतो म्हणे असा काही नवरदेव नसतो, नवरदेवाला पावडर असतो म्हणे. तो गेला स्मशानामध्ये, त्याने एवढा मोठा भस्म घेतला आणि सगळ्या अंगाला पावडर लावला, मस्त सगळा भस्म लावला व्यवस्थित. हो आता कपडे झाले, पावडर झाला, आता सगळं व्यवस्थित झालं. तो म्हटलं तरी काहीतरी कमी वाटतंय, तरी काहीतरी कमी वाटतंय. तो म्हटले महाराज आपल्या नवरदेवाला खूप काही गोष्टींची कमी. काय आपल्या नवरदेवाला खूप काही गोष्टींची कमी, पण निदान ज्या 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 थोड्या फार ज्या गरजेचं असतात त्या पाहिजे ना. ते म्हटले नवरदेवाला ते बाशिंगची गरज असते. ते काय म्हणतात, बाशिंगच म्हणतात ना तुम्ही, त्या बाशिंगाची गरज असते. बिना बाशिंगाचा नवरदेव नसतो. नाही आता बाशिंग करायचं कसं, काय बाशिंग करायचं कसं. नंदी गेला एका बिडामध्ये आणि बिडामधले भरपूर असे छोटे छोटे साप घेऊन आला. हा एका रंगाचे सगळे साप घेऊन आला. हा आणि त्या एका सापाला असा आळवा बांधला आणि सगळे साप असे लटकवले. सापाचं बाशिंग तयार केलं. हा सापाचं बाशिंग तयार केलं मस्त आणि तयार झाला आता नवरदेव. बाशिंग बांधलं गेलं. आता बाशिंग बांधल्यानंतर आता म्हणे आता प्रमुख काही गोष्टी असतात बा, कानामध्ये काहीतरी पाहिजे बा. आता कानात काय तर त्यांनी आणले विंचूचे कुंडल केले महादेवाला, असे अडकवले ते विंचू. हा महादेवाच्या कानामध्ये विंचवाचे कुंडल केले, सापाचं बाशिंग केलं, व्याघ्रांबर गुंडवून दिलं. ते म्हटलं सगळं तयार झालं. आता नवरदेवाला बसायला वाहनाची गरज आहे. काय नवरदेवाला बसायला वाहनची गरज आहे. म्हणजे वाहनची काय, मीच आहे तयार, म्हणजे नंदी. हा नंदी तयार आहे. बरं नंदी तयार आहे म्हणून नंदीवर महादेव बसले. नंदीवर महादेव बसले. आता बारात कशी जाते, म्हणजे वरात कशी जाते हे त्यांना काय माहितीच नव्हतं, वारात कशी असते म्हणून. मग त्यांनी काय केलं, सगळी वारात पुढे आणि एकटा महादेव मागे. आणि जे ओरिजिनल वाराती होते म्हणजे ते सगळे परस्पर येणार होते, ते सर्व परस्पर येणार होते. शिवाय आता महादेव मागे आहेत. काय महादेव मागे आहेत आणि सगळे जे वाराती आहेत ते सगळे पुढे आहेत. बरं वारातीमध्ये कोण कोण, सगळे भूत. बरं भूत कशी, एकाला तर तोंडच नाही, एकाला तर हातच नाही, हो एकाला तर पायच नाही, तर एकाला फक्त तोंडच आहे. एका तोंडाला 10 डोळे, हो. आणि असे चित्र विचित्र सगळे भूत वेताळ आणि सगळ्या हरण, ते काय म्हणतात त्याला, त्या हडणी आणि त्या सर्व त्या ठिकाणी आलेल्या होत्या. हा सगळ्या जमल्या. बरं त्यांचं जे वाजणं होतं ते सुद्धा असं सात्विक नव्हतं. हा एका तालात नव्हतं. हा किंवा असं काहीतरी बाबा व्यवस्थित असेल अशातला काही प्रकार नव्हता. कुठेही ते वाजवायचे, थाटं काय चोकायचे, नगारे काय वाजवायचे, टाड्या काय वाजवायच्या, डमरू काय वाजवायचे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही कसंही वाजायचं आणि कसंही उड्या मारायच्या. काय कसंही वाजायचं, कशाही उड्या मारायच्या. आणि अशा पद्धतीने सगळी वारात तयार झाली आणि ही वारात निघाली हिमालयाकडे प्रस्थान झाला वारातीचं. आता हे अगोदरच ब्रह्मा विष्णू देव इंद्रदेव वगैरे हे सर्वजण अगोदरच जाऊन बसले होते. म्हटले त्यांच्यासोबत नाही जायचं, त्यांच्यासोबत गेल्यावर जे खायला मिळणार ते पण मिळणार नाही. काय जे खायला मिळणार आहे ते पण मिळणार नाही, म्हणून ते आधीच जाऊन बसले होते. आणि नेमकं हे सगळी वारात निघाली. वारात अर्ध्या वाटेत पोचली आणि अर्ध्या वाटेत पोचल्यानंतर वारातमध्ये हा असा मेसेज आला की तिथं खाण्याची व्यवस्था खूप चांगली आहे म्हणे. काय तिथं खाण्याची व्यवस्था खूप चांगली आहे. आणि ही संदेश जसा त्या वारातपर्यंत आला, एकही भूत वारातीत शिल्लक, सगळे भूत आकाश मार्गाने अगोदर लग्न मंडपात. आणि त्यांनी ताटी वाटीमध्ये घेतलंच नाही, त्यांनी बघूनच घेतले, लावले तोंडाला. एकाने खीरचं बघून घेतलं, एकाने भाताचं बघून घेतलं, एकाने शिऱ्याचं बघून घेतलं. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते चक केलं, भांड्या सकट खाऊन टाकलं, काही शिल्लक नाही. आता ही वारात बघून त्या मैना राणीला अंगाला घाम फुटला. अरे बापरे, वारात जर अशी आहे तर नवरदेव कसा असेल. पहिले तिला आनंद वाटला होता, कारण पहिली जी वारात गेली होती 2 दिवस अगोदर मुक्कामी, ते बघून तिला लई समाधान झालं. विष्णूला बघितलं तिने सर्वप्रथम.
विष्णूच्या डोक्यावरती तिने तो कौस्तुभ मणी बघितला, हातामध्ये शंख चक्र गदा बघितलं, पद्मनाभ बघितला, पिवळा पितांबर बघितला आणि एवढी खुश झाली, जर वारात एवढी सुंदर आहे तर माझा जावाई किती सुंदर असेल. काय भातावरून शीतावरून भाताची परीक्षा घेतली जाते, त्या न्यायाने तिने ते वारातवरून महादेवाचा विचार केला की महादेव लई सुंदर असतील, खूप सुंदर असतील म्हणून तिने कल्पना केली होती. पण जेव्हा ही खरी वारात आली आणि ही वारात ज्यावेळेस तिथं पोहोचली आणि पोहोचल्यानंतर तिने विचार केला, अरे ही वारात, आणि तिला अंगाला घामच सुटला आणि हळूच महादेव सुद्धा हळू 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 तिथपर्यंत पोहोचले. आणि जसे महादेव पोहोचले औक्षण करण्यासाठी, काय औक्षण करण्यासाठी जी मैना राणी आहे ती मैना राणी द्वारापर्यंत आली आणि द्वारापर्यंत आल्यानंतर तिने भगवंताला महादेवाला बघितल्यानंतर ती मूर्छितच झाली. ती जमीन दोस्त झाली, तिने खाली पडली. तिने बघितलं, अरे हा माझा जावई आणि याला कोणी म्हणून, याला मी माझी मुलगी द्यायची म्हणून ती त्या ठिकाणी विचार करूनच खाली पडली. आणि खाली पडल्यानंतर पुन्हा तिला त्या ठिकाणी भानावर आणलं आणि भानावर आणल्यानंतर भगवंताच्या ते व्यापक स्वरूपाचे तिथं खूप सुंदर प्रसंग आहे. ही कथा असं लग्न झालं, भूत नाचली वगैरे या इथपर्यंत मर्यादित नाहीये. तर त्या मैना राणीला भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन त्या ठिकाणी होतं, भगवंताच्या वास्तव रूपाचं दर्शन होतं, किंवा त्या मैना राणीला भगवंताच्या वास्तव रूपाचं दर्शन होणं म्हणजे भगवंत किती व्यापक आहे किंवा भगवंताच्या साम्राज्य किती मोठं आहे या गोष्टीचा अनुभव येतो. आणि त्यानंतर ती प्रसन्न होते आणि प्रसन्न अंतकरणाने त्या ठिकाणी महादेवाचं आणि पार्वतीचं या दोघांचाही विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडतो. म्हणजे आणि पार पडल्यानंतर महादेव आणि पार्वती हे दोन्ही कैलासावर त्या ठिकाणी विराजमान होतात. आणि विराजमान झाल्यानंतर हा जो आपला पार्वती खंड आहे, हा पार्वती खंड या ठिकाणी पूर्ण होतो. आणि तिथून पुढे पुत्रखंड म्हणजे बालकखंड ज्याला आपण म्हणतो, तो बालकखंड त्या ठिकाणी सांगितलं आहे, वर्णन केलं आहे. त्यामध्ये महादेव आणि पार्वती या दोघांचाही विहार आणि विहारानंतर त्यांच्याकडे जन्माला येतो तो म्हणजे कार्तिक. आणि कार्तिकी जन्माला आल्यानंतर कार्तिकी त्या ठिकाणी मोठे होतात. आणि कार्तिकी मोठे झाल्यानंतर ब्रह्मदेवाच्या म्हणण्याप्रमाणे, ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे कार्तिकेला तारकासूर सोबत युद्ध करण्यासाठी पाठवलं जातं आणि तारकासूरचा त्या ठिकाणी अंत होतो. अशा पद्धतीने आता आपले 2:30 वाजलेले आहेत. 10 मिनिटाचा फक्त ब्रेक होईल आणि 10 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर पुन्हा आपण आपल्या कथेकडे येऊया. बरोबर? हां.